नमस्कार मंडळी, मी आहे नेहा आणि तुम्ही पाहत आहात चव स्टेशन. आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी, टेस्टी आणि खूपच इझी रेसिपी भोपळ्याचे पराठे. थोड्या वेगळ्या अंदाजात, जे घरात सगळ्यांना खूप आवडेल. तर पहिलं आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ आणि त्यात दुधी भोपळ्याच्या वरचं साल काढून किसून टाकायचं. हा भोपळा आपल्या पराठ्याला एक सॉफ्ट टेक्स्चर देईल आणि एक स्पेशल स्वीटनेस पण. आता त्यात घालूया लाल मिरची पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, थोडीशी धनिया पावडर आणि थोडंसं मीठ. या मसाल्याने पराठ्याचे फ्लेवर डबल होतील. मग त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं. मळलेलं पीठ ना जास्त सॉफ्ट ना जास्त हार्ड असलं पाहिजे. थोड्या ऑइलने परत एकदा पीठ मळायचं, ज्याने पराठा सॉफ्ट आणि स्मूथ होईल. आणि हे पीठ 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं, जेणेकरून त्यातलं ग्लुटेन रिलॅक्स होईल आणि पराठा परफेक्ट बेलता येईल. 10 ते 15 मिनटं पिठाला रेस्ट करण्यासाठी ठेवल्यानंतर त्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला थोडं सुकं पीठ लावायचं. नंतर बेलण्याने पराठा बेलून घ्यायचा. पराठा ना खूप पातळ ना खूप जास्त मोठा असला पाहिजे. मीडियम थिकनेसचा ठेवायचा पराठा. आता गॅसवर पराठा टाकून दोन्ही बाजूला ऑइल लावून छान गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत भाजायचा. बस, गरम गरम भोपळा पराठा रेडी. तर असा तयार झाला आपला गरम स्पेशल भोपळा पराठा. हेल्दी पण टेस्टी पण. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसा बनवता भोपळा पराठा. आणि हो, चव स्टेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक डिशमध्ये आहे एक वेगळी चव.